मालवणच्या समुद्रकिनारी एक जुना, पडझड झालेला वाडा होता, जो अनेक वर्षांपासून बंद होता. स्थानिक लोक म्हणायचे, त्या वाड्यात 6 दरवाजे आहेत. पण 7वा दरवाजा उघडला तर काहीतरी बाहेर येतं. मुंबईहून आलेली प्राची, एक वास्तुशास्त्र अभ्यासक, हेरिटेज स्ट्रक्चर्सवर डॉक्युमेंटरी करत होती. तिला त्या वाड्याची माहिती मिळाली आणि ती लगेच त्या ठिकाणी पोहोचली. वाड्याच्या आत शिरल्यानंतर तिने 6 दरवाजे पाहिले, प्रत्येकावर जुने, कोरडेलेले कोळी शिलालेख होते. 6व्या दरवाजाच्या पुढे एक भिंत होती, पण प्राचीच्या नजरेला भिंतीवर एक क्षीण, घासलेला हिशोब दिसला. 7वा दरवाजा फक्त मृतांच्या नावासाठी. जिज्ञासेपोटी प्राचीने त्या भिंतीला हात लावला. आणि अचानक भिंत सरकली. एक लपलेला दरवाजा उघडला, 7वा दरवाजा. आत एक अरुंद खोली होती, आणि तिथं जमिनीवर दगडी फरशीवर कोरलेली नावे होती, सगळी नावे जिवंत माणसांची, पण जे हरवले होते. त्या यादीत एक नाव चमकलं, प्राची देशमुख, 2023. ती मागे वळली. पण दरवाजा बंद झाला होता. आत काळोख गर्द होत चालला होता, आणि भिंतीवर कोरलेल्या नावात एक नवीन रेषा कोरण्यात येत होती. स्वतःहून. आजही त्या वाड्याजवळ समुद्राच्या लाटांमध्ये एक हाक ऐकू येते. 8वा दरवाजा कुठं आहे? कारण जो 7व्यात अडकतो, तो पुढचा दरवाजा शोधतो.